नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 50 चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. ऑफ व्हिच ऑफ द बायनोमियल्स गिवन बिलो इज m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14mnpq प्लस 49p²q² दी एक्सपेन्शन. म्हणजे हे दिलेले एक्सपेन्शन कोणत्या बायनोमियलचं आहे दिलेल्या 4 पर्यायापैकी ते आपल्याला ठरवायचं आहे. ठरवूया आपण. प्रश्न जशास तसा लिहून घेतलेला आहे. आन्सर प्रथम दिलेला आपण एक्सपेन्शन लिहून घेऊ. एक्सपेन्शन दिलेलं आपल्याला m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14mnpq प्लस 49p²q². ओके, इक्वल टू m स्क्वेअर n स्क्वेअर. आता 14चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे की ॲडिशन 14 आली पाहिजे आणि त्याच संख्येचा मल्टिप्लिकेशन 49 आला पाहिजे. समजा 7 × 7 यांचा मल्टिप्लाय 49, परंतु 7 + 7 यांची ॲडिशन 14. बरोबर आहे. म्हणून आपण इथं काय करू, 14mnpq ला असं लिहू आपण 7mnpq प्लस 7mnpq असं लिहू आणि प्लस 49p²q² ॲज इट इज. 14mnpq याला फक्त आपण असं लिहिलं 7mnpq प्लस 7mnpq. याची जर ॲडिशन केली तर हीच येते. बरोबर आहे. आता ह्या दोन्ही फॅक्टरमध्ये कॉमन काय येते काढू आणि या दोन फॅक्टरमध्ये कॉमन काय येते काढू आपण. यामध्ये कॉमन mn कॉमन आहे. बरोबर आहे. इथे स्क्वेअर आहे म्हणजे एक mn कॅन्सल होईल म्हणजे फक्त mn राहील आणि प्लस याच्यामध्ये mn कॉमन काढल्यामुळं आपण mn कॅन्सल होईल फक्त 7pq राहतील. 7pq प्लस साईन ॲज इट इज. आता यामध्ये कॉमन काय येईल, 7 कॉमन आहेत म्हणजे इथं 7 कॉमन आहेत आणि pq आणि इथं स्क्वेअर म्हणजे pq कॉमन आहे. 7 तर कॉमन आहेतच, त्याचबरोबर p आणि q सुद्धा कॉमन आहेत. 7pq एवढं कॅन्सल झालं तर फक्त इथं m राहील mn. बरोबर आहे. आणि प्लस साईन 7pq कॉमन घेतले, याला जर डिवाईड केलं तर 7pq असं राहील. बरोबर आहे. आता यामध्ये आणि यामध्ये कॉमन काय आहे, mn प्लस 7pq इथं आहे आणि mn प्लस 7pq इथं आहे म्हणजे एवढा ब्रॅकेट आपण कॉमन घेऊ. mn प्लस 7pq हा ब्रॅकेट जर कॉमन घेतला तर फक्त इथं दुसऱ्या कंसात काय राहील मग mn प्लस हा ब्रॅकेट कॉमन घेतलेला आहे राहील काय 7pq. आता mn प्लस 7pq एका ब्रॅकेटमध्ये इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये mn प्लस 7pq म्हणजे याला आपण असं लिहू शकतो mn प्लस 7pq स्क्वेअर. बरोबर आहे. असं स्क्वेअर लिहिलं हेच आपलं आन्सर आहे. आन्सर आपलं mn प्लस 7pq होल स्क्वेअर. म्हणून चौथ्या नंबरचं आन्सर बरोबर आहे आपलं. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.